तर सुप्रभात, जय श्रीराम मित्रांनो. आज बऱ्याच दिवसांनी असं निघालो आहे. बऱ्याच दिवसांनी म्हणजे माझी फर्स्टच राईड असेल. असं कुठंतरी बाईक घेऊन चाललो आहे मी व्लॉगिंग करत. असं पहिल्यांदाच आहे. गाडीचं पहिला रनिंग बघू किती झालं आहे, 44,773. आपल्या काय तसं आणि लॉंग राईड नाही आहे, शॉर्ट राईडच आहे. 7:15ला निघालो आहे मी आणि मला रिटर्न यायचं आहे 10:30पर्यंत. रस्ता तर रिकामाच आहे. मित्रांनो, मी आता सध्या तरकुडल संगम इथे जाणार आहे. तरकुडल संगम आहे इथून काहीतरी 40 किलोमीटर, म्हणजे 35 ते 40 किलोमीटर. तर आपल्याला आता विजापूर रोड लागलेला आहे, म्हणजे हायवे समजायचा. हायवे नाही, हायवे पुढं लागेल. तर हे आमचं आहे AG पाटील. हे माझं डिप्लोमाचं कॉलेज होतं. हे आहे सोरेगाव. वाव, बघू शकता तुम्ही सूर्योदय कसं होतं, एकदम मस्त. मला अजून पण विश्वास नाही मी राईडला निघालो आहे. थंडी तर खूप वाजाली आता, ग्लोव्स पण नेत नाही गाठ. निघालो आहे तसंच राईडला. तर मित्रांनो, आपल्याला हायवे रोड लागला. आता आपण 2च मिनटात जॉईन होऊ. तर माझं काय आजचं फिक्स नव्हतं, म्हणजे काल सगळं सेटअप करायचं, कॅमेराचं हेल्मेट्स वगैरे करून मला वाजले होते झोपायला जवळपास 12:30. तर मग विचार केला होता जाऊ दे झोपू, आपण पुढच्या आठवड्यात जाऊ. पण नको म्हणलं. नंतर नाही विचार आला, नाही 7 वाजू दे 7:30 वाजू दे, आज जायचं म्हणजे जायचं. जयपुरा, औराद, मंद्रुप. मित्रांनो, मी होतो काहीतरी फर्स्ट इयर सेकंड इयरला डिप्लोमाला, आणि तेव्हा मी मुंबईकर निखिल, म्हणजे आपला निखिल शर्माचे व्हिडिओ बघत होतो. तर आता तेच मला आता राईड करताना त्याची आठवण होती. आपण त्याचे व्हिडिओ बघायचं, आपल्याला पण जायची इच्छा होती. आता निघालो आहे फायनली शॉर्ट राईडला. शॉर्ट राईड करून करून मग आईला वाटेल हा जाऊ शकतो बाईकवर कुठे पण. तर मग असा एक विश्वास बसल्यानंतर मी मोठ्या राईडला जाईलच नक्कीच. अजून काहीतरी 15 किलोमीटर दाखवतो आहे, म्हणजे आपण जवळ आलो आहे. तर आपल्याला आता हायवे रोड सोडायचा आहे आणि आता आपण सर्व्हिस रोडनी चाललो आहे. इथून काहीतरी आता 10 किलोमीटर आहे. वाव, काय रोड आहे. डाव्या साईडला सूर्यदेवता आणि दोन्ही बाजूला शेती आणि मध्ये रोड. वाव, काय भारी व्ह्यू आहे. तर श्री तीर्थक्षेत्र संगमेश्वर देवस्थान हत्तर संघ कुडल संगम आपले सहर्ष स्वागत करीत आहे. वो चला, इधर से अभी सिर्फ 2 किलोमीटर बाकी है. ये कशात काका एकदम मस्त गाडीन चाललं का. चलो, आहे पार्किंग टू व्हीलरला. लो आपण पुढे. फायनली आपण पोचलो आहे. वाजली किती, 8ला 5 कमी, पाऊण तासाचं चालू. तर आता आधी आपण दर्शन घेऊयात. दर्शन झाल्यानंतर मग तुम्हाला इथलं व्ह्यू वगैरे दाखवतो, आणि इथं काय काय अजून आजूबाजूच्या परिसरात ते पण आपण बघूया व्हिडिओमध्ये. आता आपण मंदिर पाहिलो, ते जवळपास काहीतरी 1100-1200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं म्हणतो ते तिथले पुजारी. तिथे आपण आता एक बघितलं बघा, मी तुम्हाला दाखवलं, ते मोडी लिपीतलं आहे म्हणे लिहिलेलं. शिवलिंग बघायला जाऊ आपण, 359 मुख असलेलं. हे महादेवाचं मेन मंदिर आहे आणि त्या समोरच करेक्ट तिथे महादेवाची पिंड आहे.
तर मित्रांनो आत्ता आपण बघितलं 359 महादेवाचे मुख म्हणा किंवा उभारलेलं म्हणा किंवा बसलेलं म्हणा, असे टोटल 359 आहेत मुख आणि एक शिवलिंग, असं टोटल मिळून 360 शिवलिंग म्हणू शकतो आपण. आणि असं महत्त्व आहे की त्याचं आपण एकदा त्याला अभिषेक घातला तर पूर्ण वर्षभरात पुण्य असं. तर मित्रांनो इथं आहे लेफ्ट साईडला महादेवाची पिंड आहे, बघू शकता. आणि इथेच राईट साईडला विष्णूची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे, बघू शकता. इथं येऊन असं आपली नावं कोरून जातात. कळायला पाहिजे नाव म्हणजे कसं लिहू वाटतं, म्हणजे असं एवढं सुंदर म्हणजे तसं काय घाण करू वाटतं काय माहिती लोकांना, कधी कळणार. मित्रांनो इकडे समोरासमोर 2 होल होऊ शकतात, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. इथे एक आणि याच्या करेक्ट समोर काय माहिती कशा मग त्या काळाचं असेल काहीतरी. तर आता आपण काय करू, टाईम तर कमी आहे खूप, जवळपास 9:30 वाजून 5 का 10 मिनिट झालीत. तर आपल्याला संगम बघायचा आहे. संगम कुठे बघू ते बघून आपण निघू इथून. आणि 10:30ला स्वाध्यायवर्ग आहे, उशीर झाला तर वाट लागेल माझी. तर मित्रांनो आपण संगमाजवळ आलो आहे. वाव, हे भीमा आणि सीना नदीचं संगम आहे, तुम्हाला दाखवतो थांबा मी. यातली भीमा आणि सीना नदी कोणती? ही भीमा आहे, तर ती भीमा आहे, तर ती सीना आहे. ही भीमा आणि सीना. तुम्ही हायवाला गेला ना, तिने 3-4 किलोमीटर आहे. धुळकेट कशाचं? महादेवाचं मंदिर आहे का? हा, महादेव मंदिर असंच जुनं एकदम. हा, जुनं. पुढच्या रविवारी जातं पावसात पूर्ण तिकडं परती जातं का पाणी? ते 2-3 वर्षाखाली तर ना कॅन्टीन बुडलं होतं. कॅन्टीन ते स्टार्टिंगला कॅन्टीन. हा, कॅन्टीन ते बुडलं होतं. ते गेलो होतं पूर्ण पाण्याखाली. पूर्ण पाण्याखाली गेलं. मंदिरचा फक्त एवढा शिकार दिसत होता मंदिर. बापरे. चल ओके. आता पिरी जावं लागेल. आता 25 मिनिटं राहिलेत स्वाध्यायवर्गासाठी आणि रस्ता आहे अप्रतिम. ये काय टर्निंग आहे एकदम. वाव. आता इथं स्पीड ब्रेकर आलं, अवघड आहे. ओव्हरटेक करताना स्पीड ब्रेकर येऊ नये फक्त आयुष्यात कधी. आजोबा बघालेत. आजोबांना वाटत असेल काय हेल्मेटला लावलेलं. चला आपलं सिटीचा रोड लागला आपल्याला. शिव हो, समोर ट्रॅफिक पोलीस आहेत. वाह, अबे मजा आहे का ना. व्हिडिओ आपलं सगळं क्लिअर आहे, त्यामुळे पकडायचा विषय येत नाही काय.
बाय बाय बाय. तर मित्रांनो आता वाजले 10:30 वाजले 5 का 7 मिनिटं झालेत आणि पोहोचलो मी विवेकानंद केंद्रात. झालेलं आहे 44,849. तर आपण पुढच्या व्हिडिओत नक्कीच भेटूयात. पुढच्या व्हिडिओत पण आपण असंच आता दरेवाडी कुठे ना कुठे जाऊ, एक्सप्लोर करू थोडंफार. तर असंच सोबत राहा. जय श्रीराम.